नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे 3 जुलै आणि इथे मी आता बघतोय तर CNGचा एक पॉइंट खाली कसा गेलाय मला जेन्युइनली नाही माहिती. तर बघू आता सर्व्हिस सेंटरला जेव्हा मी गाडी देईल ना तेव्हा मी त्याने सगळ्या गोष्टी सांगेल की बाबा असं असं आहे, तर याचा प्रॉब्लेमचं सोल्युशन द्या मला. आणि मी व्हिडिओ यासाठी काढतोय, नाही तिकडे मी एक फोटो काढेल, कारण बघायचं आहे टेस्टिंग बिस्टिंग करतील ना, टेस्ट ड्राईव्ह वगैरे करतील ना, तर मला बघायचं की किती किलोमीटर गाडी चालेल. तर आता मी सध्या काय करू, पेट्रोलवरती चालू का CNG वरती चालू, मीच आता कन्फ्युजनमध्ये आहे. याचा एक फोटो काढतो. ठीक आहे, चला आपण CNG वरतीच जाऊया. पेट्रोल नको जायला. पण एक पॉईंट जातोय म्हणजे लिटरली हे थोडंसं वेगळं आहे का, ऑटोमॅटिकली CNG उडला तर नाही. असू दे, मी आता लोकेशन टाकतो. आपला Hyundai सर्व्हिस सेंटर तलोजा. सर्व्हिस सेंटरमध्ये आहे. बोलले की सरळ जाऊन राईट मार आणि काहीतरी पावती दिली आहे. MH46EU 6590 ऑरा. कॉन्ट्रॅक्ट नंबर काय दिलंय काय माहिती नाही. काय पॅक करतोय. फर्स्ट सर्व्हिसिंग नॉर्मली फक्त काय चेकअप होतो आणि गाडी वॉश करतात, पॉलिश मारतात आणि झाली तुमची फर्स्ट सर्व्हिसिंग. हे पाठीमागं दिसते, हे पॅच मारलेत आणि टपकते पाणी. मला सांगा की हे काम करता करता वरचा स्लॅब पडला गाडीवरती तर रिस्कीवाला काम आहे ना. आता पहिले सर्व्हिसिंगमध्ये फक्त वॉश करतात, चेक करतात कुठे काय लीक आहे काय, सेन्सर वगैरे चेक करतात, बस दॅट्स इट. तर ऑलमोस्ट झालं आहे, पण लोक सांगतच नाहीत की नक्की किती टाईम लागणार आहे, काय टाईम लागणार आहे. 4 वाजले. आत्ता जाऊन कुठे गाडी भेटली आणि बिल्डिंग खाली आहे सध्या. सर्व्हिसिंग मला नाही आवडली Hyundaiची सर्व्हिसिंग. 10:30-11च्या आसपास मी गेलो होतो. 4 वाजले. ठीक आहे, त्यांच्याकडे कस्टमर असतात, ऑलरेडी गाड्या असतात तर मानू शकतो. पण जसं की माझे डाऊट्स होते काही की गाडी ॲव्हरेज देत नाही आहे. CNG काल फुल केला होता, आज मिळतोय तर अर्ध्यापेक्षा, म्हणजे एक काट्या ना, एक काट्याचा थोडासा लेफ्ट साईडला होता. ते विचारायचं होता, विचारला, त्याचा आन्सर नाही दिला. मला कॉल येऊ दे फक्त, मी रेटिंग बघा कशी देतो यांना. अच्छा ठीक आहे, ह्या लोकांनी काय टाकलं आहे, वॉशर शील्ड वॉशर 54 रुपयाचं आहे. काय टाकलं आहे, 54 रुपयाचं आहे हे. आणि हॉस ड्रेन हे काय आहे माहिती नाही. तो मला बोलला होता की कुठं ते पाईप टाकणार आहे, तर त्याचा काहीतरी. आणि टोटल बिल आहे 351 रुपये. बघा, हा जो संसार आहे, हा संसार एकदम व्यवस्थित कुठे होता, याच्या खाली होता, आणि हा संसार असाच इकडे तिकडे टाकून दिलाय. पाण्याची बॉटली बघा, एवढी मोठी पाण्याची बॉटल ठेवली. कशासाठी? आपल्या वायपरसाठी. बाकी याही ग्रीसिंग वगैरे लावले इथे. तर जिथे गाडी घासली होती तर वॉश केल्यानंतर जी विजिबिलिटी आहे डॅमेजचा, तो सध्या काही असा दिसतोय. इथे थोडासा पेंट उडाला आहे आणि इथे पण पेंट उडाला आहे. ते दुसऱ्या गाडीचे लाल लाल निशाणं झालेत. तर ह्याला पण नंतर आपण करून टाकू, सध्या काही नाही करणार. चला ओके, तर आता मी आहे ना ट्रिप आहे ना रिसेट करतो. कोणती वाली करू, चल ही पण करतो आणि ती पण करतो. दोन्ही ट्रिप रिसेट करतो, AC लावतो. आणि आता आपण डिव्हाइस आहेत ते आता ऑनलाईन करूया. सगळ्यात पहिले उबरचं मला बघायचं आहे. उबरमध्ये काय आज आहे इन्सेंटिव्ह वगैरे, दिसला तर नव्हता मला. नाही, अंधेरीपासून ते मुंबईपर्यंतचे आहेत भाडे, पण आपल्या इथून असं काहीच नाही आहे. BKC बांद्रा वगैरे, CST
कुर्लापासूनच आहेत. चल ठीक आहे, काय हरकत नाही. अरे व्हॉल्यूम कमी करून ठेवला होता. राईड लागली आहे ओल्ड पनवेलची. 169 समथिंग दाखवलं होतं. किलोमीटर्स मी चेक नाही केले, फटाफट उचलली. आणि उबर गोची राईड आहे, उबर सॅडांची नाही आहे. तर ते बोलत की 2 मिनटं थांबा, आम्ही येतो. हे बघा, हे तिथे आहेत आणि मी इथे. एक ट्रिप लागली आहे 20 किलोमीटरची, 400 रुपये दाखवतोय. बट सासरोल असं काहीतरी लोकेशन आहे. आय डोंट नो, नीट दिसली नाही मला. आता हे नक्की पनवेलच्या पुढे आहे का पनवेलच्या पाठी, देव जाणे. कस्टमर कॉल नाही उचलत आहे. उबेरमध्ये आहे. आपण एसी बंद करूया. CNG वाचवा. 10 किलोमीटर गाड़ी चल रही है. हेलो. हाँ मैम, मैं लोकेशन पे आया हूँ. लोकेशन पे आपको क्या यू टर्न दिखा के बोल रहे हैं क्या? आपको पता ही नहीं चलेगा. थोड़ा सा आगे है, मुझे दिख रहा है आप सिल्वर कलर का. हाँ हाँ, अच्छा वो ऑरेंज कलर के आप ही हो क्या? हाँ, ऑरेंज कलर का आपने ये ड्रेस वेयर किया है ना? हाँ बराबर है, परफेक्ट है. हाँ ठीक है, आता रुको. ओके, पनवेल वरून जुईनगरची ट्रिप होती. ही आहे बिल्डिंग, मोठा टॉवर आहे. आणि 2 ट्रिप कंप्लीट झाल्यात. हे कुठे दाखवेल रे? सी अर्निंग ऍक्टिव्हिटी. ओके, 19 किलोमीटरचे 409 रुपये दिलेत, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 20 रुपये पर किलोमीटरचा रेट. त्यानंतर 7 किलोमीटरचे 162 रुपीज दिलेत. आता ते कॅल्क्युलेट करा. 162 भागिले 7 किलोमीटर, जे पण काय होईल ती अर्निंग असेल. ठीक आहे, म्हणजे तो पर किलोमीटरचा रेट असेल. आता मी सध्या आहे जुईनगरमध्ये आणि त्यानंतर सीवूडची ऑर्डर लागली आहे आणि मी उचलली. मॅचिंग स्टील वर्क ऑन इट. I will be notified there is a match. हे काय सीन आहे भाई? उबेर व्हॉट मी ऍक्सेप्ट केली आहे. अरे गेली. ठाणे वेस्ट नाही, ही सीवूड्स वाली घेऊया. ऍक्सेप्ट. सागर संगम CHS. पार्टी आहेत का फोटोत मला बघायला लागेल, कारण ते रोडवरती दिसते मला. चला, ही राईड पण कंप्लीट झाली आहे. ते बघा तिथे कस्टमर. आणि आपण काय करू आता. एक राईड मला आली होती, तेच ठाणे साईडची होती, बट मला ठाण्याला जायचं नाही आहे, मग मी उचलली नाही. ही कुठल्या साईडची आहे? सीवूड सेंट्रल मॉल वरून ठाण्याला जायचंय. गाडी बंद करतो ना इथेच. उचलतो. 1000 रुपये दाखवतोय. वाय नॉट? कल्याणची ट्रिप आहे यार, कल्याणला का? पण ठीक आहे, चला, पैसा इज इम्पॉर्टंट. 1000 रुपये दाखवते म्हणून उचलली. 1000. मित्रांनो, कल्याणची ट्रिप आपल्याला भेटली नाहीये. अंधेरीची ट्रिप आपल्याला नको आहे. भांडूप वेस्ट मुंबई नको आहे. रॅपिडो मध्ये काय वाजत नाहीये. सगळे सीवूड्स ग्रँड सेंटर मॉल वरूनच ट्रिप लागतात. या पाठीमागे माझ्या हे मॉल. ती वाली ट्रिप कस्टमरने कॅन्सल केली. कस्टमरला काय झालं काय माहिती, त्यांनी कॅन्सल केली. जाऊ दे, जे पण होतं चाण्यासाठीच होतं. असं हे करून बांद्रा 20 रुपये पर किलोमीटरचा रेट आहे. 30 किलोमीटरचे 605 रुपये देतोय. बट आपल्याला नाही जायचं यार बांद्रा बिंद्राला. मला अशी ट्रिप पाहिजे की जिथे मी अडकणार नाही आणि कमी वेळेमध्ये जास्त पैसा बनेल. टोटल अर्निंग आहे 719 रुपयाची. आणि हा आपला CNGचा खर्च आहे कालचा. आज माझी बऱ्यापैकी CNG वाया गेली आहे. कशी गेली काय गेली देवाला माहिती. आपोआप उडाली वाटतं CNG. नेक्स्ट टाइम पासून CNG भरणार नाही, तेव्हाच भरेन जेव्हा मी काम करलंय.
20% आहे. ठीक आहे, एक मस्त ट्रिप दे मला. ही कुठली आहे? नेरूल, चेंबूर, मुंबई. ते जाऊ शकतो बट नको नको नको. एक मस्तशी ट्रिप बघतो आणि उचलतो. एक खारघरची ट्रिप लागली आहे. 11 किलोमीटरचे 300 रुपये देतोय. सो लेट्स गो गाईज. ओके, तर मित्रांनो मी आता आहे खारघर सेंट्रल पार्कच्या इथे. हा आहे सेंट्रल पार्क मेट्रो स्टेशन. आणि लास्ट राईड जी होती ती होती आपली 12 किलोमीटर. ठीक आहे, 317 रुपये. तर कॅल्क्युलेट करून दाखवतो कसा कॅल्क्युलेट होतो. 317 भागिले 12. तर हा आपल्याला रेट भेटलेला आहे. ठीक आहे, 26 रुपये पर किलोमीटरचा रेट भेटला आहे. ते पण उबर गोला. हा सेडनला पण नाही. ही राईड जी होती ही उबर गोची होती. हे बघा इथे लिहून पण येते उबर गो 48 मिनिट्स. 12 किलोमीटर ट्रॅव्हल करायला 48 मिनिट्स लागले आपल्याला. हे पण नेरूळ सीवूड स्टेशन रोडला, फिनिक्स इथून नेक्सस मॉल. कुठला मॉल आता मी विसरलो, पण त्या मॉलच्या इथून पिकअप होता. टाईम होतोय 8:35. बिल्डिंग आहे व्हॅली शिप. इथेच आपला RTO पण आहे, खारघर व्हॅली शिप म्हणून. एक 4 ते 5 किलोमीटरची राईड होती. आता जस्ट मी कंप्लीट केली आहे. आणि हे बघा 6 किलोमीटर दिलेत 158. 15 मिनटं लागलेत, 15.5 मिनटं. लय भारी. आता मगाशी रॅपिडो चालू करायला विसरलो होतो. ते थोडासा थंबनेलसाठी फोटो वगैरे काढत होतो. त्यानंतर मग विचार केला की यार करू रॅपिडो चालू. बघते तर राईड लागली होती. हा मोबाईल पण खिशामध्ये होता, आयफोननी फोटो काढत होतो. तर मग आता सेक्टर 35 मध्ये आहोत आपण. मला वाटत नाही की इथून राईड लागू शकते. उचला 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 उचला, उल्वेची राईड उचला. चला चला चला, ह्याला बंद करायचा टाइम आला आहे. उल्वे, मला हा गणित काय समजत नाहीये. सेक्टर 19 उल्वे नवी मुंबई. ठीक आहे, त्यानंतर खाली परत उल्वे नवी मुंबई येतोय. मल्टी स्टॉप आहेत, पण मी नाही घेते कारण मला थोडासा रिस्क वाटतोय. आणि आता सध्या मी उल्वे मध्ये एक रॅपिडो मध्ये ट्रिप लागली होती. ही बघा, ही वाली ट्रिप 17 रुपये पर किलोमीटरचं रेट आहे. पिकअप अँड ड्रॉप पण दिसेल तुम्हाला इथून. बघा पिकअप कुठून केलंय, ड्रॉप कुठून केलंय. मित्रांनो क्विक अपडेट, कोपरखैरण्याची राईड लागली आहे आणि साधना मॅमला पिकअप करायला जायचंय. साधना मॅम कुठे आहेत काय माहिती, बट चला पिकअप करायला जाऊया. ठाण्याच्या राईड काय माझ्या वाटतं पाठीच लागल्यात, कारण ठाण्याच्या लाईट बऱ्यापैकी लागतात. आता हा निळजे गाव आहे ना, लोधा, हे पण बरोबर नाहीये. म्हणजे ही लोकेशन वरती नको जायला. हे बघा हा इथे आहे, म्हणजे हा कुठल्या कल्याण साईडच्या आसपास आहे. तर हे जाऊ दे. आता एक कस्टमर होत्या, त्या मला त्यांना माझा स्वभाव आवडला आणि ते डिप्रेस होत्या. तर थोडासा त्यांचा मूड चांगला झाला असं त्यांचं म्हणणं आहे. ही पण कोपरखैरण्याचीच आहे. 2 किलोमीटरचा पिकअप आहे. एक काम करतो, इथे ना मी आपला घर टाकतो, नेव्हिगेट. ओके ओके, वाशीची ट्रिप भेटली. 4 किलोमीटरचा पिकअप आहे. 4 किलोमीटरचा पिकअप. घ्या घ्या, थेरड्याने केली कॅन्सल. थोडा ज्याची ट्रिप लागली आहे, बट कस्टमर कुठे आहेत? Here is a customer. हेलो सर, आप कहाँ पर हो? मैं वहीं पे लोकेशन पे खड़ा हूँ। पुलिस चौकी के इधर है क्या? पुलिस चौकी से इधर आ गया मैं। किधर किधर? देखो हाथ में एक थैली लिया हुआ आलू का। हाथ में एक थैली लिया हुआ है। ये देखो सामने निकल सबसे कोने पे। अब कहाँ पे हो? मैं देखो देखो जहाँ पे लोकेशन है ना, पुलिस चौकी के पास आऊँ. मित्रांनो, मी आहे ना
असं जस्ट नाही करत, बट जेव्हा उबर गोची राईडमध्ये काय येते, वॅगनर येते है ना, ते छोट्या गाड्या येतात, तर तुम्हाला अशी भली मोठी सिडॅन येते. आणि सिडॅन आल्यावरती तुम्ही जेव्हा असे स्पीकर बघता तर एखादा कस्टमर येऊन बोलतो की अरे यार हे स्पीकरचा आवाज बरोबर नाही येते, ढापढूप येते. मी त्याला सिंपल बोललो, मी बोललो मोठी गाडी बुक करायची ना, त्याच्यामुळे डीजे आला असता तुझा. तर तो मला काय बोलतो की अरे बोलते आम्हाला बोलते घरी पोहोचायची मतलब आहे, गाणी बिनीचं काय मतलब नाही. तुम्ही एक्झॅक्टली तू नावं काय ठेवते माझ्या याला, तोंडावर बोललो त्याला. तो बोलत की अरे बोलते मी याच्यामध्ये बोलते काम केलंय, तर बोलते त्याच्यावरून बोलते मी तुला सांगतोय की हे बोलते हे जे सेटिंग आहेत ना, ही सेटिंग बोलते बरोबर नाही केली आहे. मग ते कन्व्हर्सेशन झालं वगैरे सगळं काय व्यवस्थित. मी पण त्याला समजून घेतला, त्याने मग मला समजून घेतला, पण तो पिलेला होता. यस, म्हणून ओव्हरनाईट नका करत जाऊ. हाच प्रॉब्लेम आहे ओव्हरनाईटचा. कोण कसा येईल काय येईल च्या गावात, जायचं कुठे. बाईकवाल्याने शिव्या घातल्या असतील मला. अच्छा हा बरोबर इंडिकेटर नव्हता दिला वाटतं मी. आता इथं माझा नेट पण चालत नाहीये आणि मी घरीच चाललोय असं. पण टोटल कमाई किती झाली मला पण नाही माहिती, चेक करायला लागेल, कारण ते नेटच चालत नाही बोलवते. काय सांगू तुम्हाला. कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट्स आले होते की भाई तुम्ही अर्निंग नाही दाखवली. अर्निंग न दाखवण्याचं कारण म्हणजे काय माहिती मित्रांनो, नजर इज रिअल. पैसा राहत नाही म्हणून मी अर्निंग दाखवत नाहीत, पण मी तरीही तुम्हाला आजच्या सगळ्या ट्रिप्स दाखवतो. आज किती कुठे ट्रिप्स केल्या आहेत. ठीक आहे, हे आहे 2 तारखेचं. 2 तारखेचं सोडून द्या. पहिली ट्रिप 5:32 अरे 5:32 162 रुपीज भेटलेत. त्यानंतर 6 वाजता 409 रुपये भेटलेत. खूप चांगली ट्रिप होती. त्यानंतर 6:46 146.86. त्यानंतर एका थर्डानी कॅन्सल केली. चांगली ट्रिप होती. आणि जर इथं मी गेलो असतो तर माझी अर्निंग चांगली झाली असती, बट मला घरी येण्याचा टाइम टेबल काही समजला नसता, किती वाजतील किती नाही ते. पण जे पण काय होतं चांगलं होतं ॲज अ पॉझिटिव्ह, म्हणून सोडून दिला विषय. 7:07 317.64 रुपीची अर्निंग. त्यानंतर 8:11 158.41 रुपयाची अर्निंग. त्यानंतर 9:39 272.26 रुपयाची अर्निंग. आणि त्यानंतर 10:42 329 रुपयाची अर्निंग. ठीक आहे, ही आहे आपली आजची अर्निंग. टोटल जर कॅल्क्युलेट करायला गेलं तर 2000 प्लसच्या आसपास होते. आणि आपली जी गाडी चालली आहे ती चालली आहे, लवकर दाखव रे बाबा, 120 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि फक्त 6 तास काम केलंय. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इन्सेंटिव्ह इन्क्लूड नाही आहे. ठीक आहे, मी पुरा तुम्हाला टोटल सांगितलं. आणि हा याच्यामध्ये सीएनजी किती जाईल, तर माझ्या मते सीएनजी जाईल 700 रुपयाचा. 700 रुपयाचा सीएनजी जाईल. तर 6 तासामध्ये 1300-1400 रुपयाच्या आसपास काहीतरी राहतील. मी काल मस्त सीएनजी भरला होता, डायरेक्ट उडाला तो यार. म्हणजे लिटरली 2 पॉइंट उडतायत म्हणजे कमालची गोष्ट आहे. सर्व्हिस सेंटरवाल्याने पण याचा प्रॉब्लेम सांगितला नाही मला नीट. आता ठीक आहे, काय हरकत नाही, त्याचा वेगळा रूल. टाइम होते बरोबर 12 वाजलेत. मित्राच्या बिल्डिंग खाली आहे, त्याला कॅश डिपॉझिट करायचे आहे. तर मी बोललो चल ठीक आहे, याचं पण काम करून टाकूया. घरी गेलो का मस्त व्हिडिओ एडिट करेल, झोपेल आणि उद्या लवकरात लवकर लॉग इन करायचा प्रयत्न करेल. मोबाईलची बॅटरी पण 37% वरती आहे. एनिवेज, व्हिडिओ आवड असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये.